चल प्रभू केली का रिक्षा बुक? हा केली. अरे येईलच, येतच असेल तो. प्रभू कधी येणार रे? किती वेळ झालं वाट बघायची. हा येईल रे. अरे हे काय आली ना. ओला बुक केली ना? हो अहो, किती वेळ झालं वाट बघायची. का टायमिंग आहे का नाही तुमचा यायचा? दादा तुम्हाला तर माहितीच आहे या रोडला किती ट्रॉफिक असतं, त्याच्यामुळे लेट झाला मला यायला. बरोबर राहू द्या, ठीक आहे. चला ओटीपी घ्या पटकन आणि चला. हा दादा बसा, पण मीटरच्या हिशोबाने जावं लागेल, कारण की आता ओला उबेरचे रेट खूप कमी चालू आहेत, त्यामुळे आपल्याला मीटरने जावं लागेल. हो दादा, आम्ही काय येडे बिडे दिसतो काय? मीटर बिटरने आम्हाला नाही परवडत. जे काय इथं ओलाला दाखवतो ना तेवढेच पैसे देणार आम्ही तुम्हाला. दादा तुम्हाला तर माहितीच आहे ओला उबेरची रेट कमी आहेत. आता आरटीओने पण परमिशन दिलेली आहे, जे काय होईल ते मीटरच्या हिशोबाने द्या. मी काय तुम्हाला जास्त मागत नाहीये आणि कमीही मागत नाही. हो दादा, येत आहे का? नाही तर दुसरी रिक्षा बुक करतो. अरे काय याची कट कट कर, चल दुसरी रिक्षा बुक. अहो दादा नका ना कॅन्सल करू. आधी एक तर धंद्याची लय मगजमारी चालू आहे, तुमच्यासाठी ओला बुक केली म्हणून मी 2 किलोमीटर आलोय. ते एक तर त्यात ट्रॅफिक वगैरे सगळं, तरी बी मी आलोय. तुम्ही त्यात रिक्षा कॅन्सल करायचं म्हणताय, नका ना करू कॅन्सल. तुम्ही तर चांगले शिकले सवरलेले दिसतेत, कशाला ते ओला उबेरच्या घाच्यात पैसे घालायचे. एक तर ओला उबेर बाहेरून आलेली कंपनी, रिक्षावाल्याचा थोडाफार तरी फायदा होऊ द्या. एक तर सकाळपासून धंदा नाहीये. आधी व्हायचा 2-2, 2.5 हजार धंदा, आता सकाळपासून 800-700 रुपये व्हायना धंदा. काय सांगायचं आता तुम्हाला. कसं आहे ना, प्रत्येक ट्रिपला त्यांना 10-15 रुपये द्यावं लागतात. जर तुम्ही मीटरने आले ना, तेच पैसे आमच्या खिशात राहतील. आणि कसं आहे, दिवसातनं 700-800 रुपये धंदा होतो, त्यातनं 200-250 रुपयाचा गॅस जातो. 200-250 रुपये ते ओलावाल्यांच्या घशात टाकावं लागतं. आणि जर सर्व कॅल्क्युलेशन केलं तर आम्हाला 200-300 रुपये सुद्धा उरत नाहीत आजकाल. ऐका ना, ते दादा म्हणतात ते खरंय. आपण मीटरनेच जाऊया. जे काय थोडेफार पैसे मिळते ते त्यांना मिळू द्या. उगाच कशाला, ते म्हणतायत ना तर जाऊ मीटरने, काय हरकत नाही. साई बरोबर बोलतायत. ते ओला उबेरवाले ते ऑफिसमध्ये बसून ते भाडे आम्हाला टाकतात. त्यांना माहित नसतं ना पुढं काय कस्टमर कसा असतो कसा नाही. अहो सकाळी 7ला बाहेर पडतो आणि दिवसभर काही चांगले कस्टमर बघायला भेटतात तर काय वाईट बघायला भेटतात. एवढं करून सुद्धा उन्हात फिरून सुद्धा संध्याकाळी 500 रुपये खिशात उरत नाही तो दादा. तेच जर तुम्ही मीटरने आले तर 10-20 रुपये मला ते एक्स्ट्रा भेटतात. ह्यात मी काय चुकीचं बोललो दादा? खरंय दादा तुमचं. आपण आपल्या माणसांना मोठं करूया. बाहेरच्या कंपन्यांना मोठं करण्यापेक्षा आपल्या लोकांना आपण मोठं केलं तर काय हरकत आहे ना. जाऊया आपण मीटर प्रमाणे. चला. चालते, चला.